चिखलदरा तालुक्यातील काटकुम, चुरणी, हथरू परिसरातील शेतकरी हा सोयाबीन पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला असून सोयाबीन पिकावरील शेंगांना पोखरले आहे। मेघाटात सतत पावसामुळे व पावसाच्या अधिक प्रमाणामुळे शेतात गवत वाढल्याचे प्रमाण वाढले। शिवाय फवारणी करूनही अतिप्रमाणात शेतात उंट अळी, हिरवी अळी, काळी अळी, पांढरी अळी, पिवळी अळी असे 5 प्रकारच्या अळ्यांनी मेघाटात सोयाबीनच्या पिकावर धुमाकूळ घातला आहे। या अळ्यांनी प्रथम झाडाची पाने खाल्ली व नंतर शेंगा पोखरायला सुरुवात केली, ज्यामुळे झाडं असून झाडाला शेंगा उरल्या नाही। त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। मेघाटातून पाऊस हा थांबायचा नावच घेत नाही आहे। शेतकरी हा खसला असून 10% ही पीक हाती लागतं की नाही असा विचार शेतकरी करत आहेत। वरील पिकावर कृषी अधिकारीद्वारे चिखलदरा तालुक्यातील काटकुंब, चुरणी परिसरातील सर्वेक्षण करून होणाऱ्या नुकसानाबाबत अहवाल शासनाकडे पाठवावे, ज्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी। परंतु काहीही केले तर शेतकरी हा डवरणी, तणनाशक, टॉनिक, कीटकनाशक, कापणी असा खर्च लावून बसला आहे। सदर खर्च हा त्याने उसनवारी, पीक कर्ज अन्य माध्यमातून पूर्ण केला आहे। जर हा 10% पीक त्याच्या हाती लागले तर कशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे। म्हणून त्वरित तालुका कृषी विभागाद्वारे तालुकास्तरीय टीम गठीत करून सदर सर्वेक्षणाची मागणी चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुरणी परिसरातील शेतकरी करीत आहेत। फार चिंतित झालेलो आहो, कारण सोयाबीन पीक जे मी पेरलेलं होतं, भरपूर खर्च लावूनही माझ्या हातात काही न येण्यासारखे झालेले, कारण मागील 2 महिन्यापासून सतत पावसाने माझे पीक हे पूर्णतः नष्ट झालेलं आहे। शिवाय वेगवेगळ्या अळ्यांनी माझ्या शेतातील जे पीक आहे ते पूर्णतः नष्ट केलेलं आहे। एकही शेंगा याच्यामध्ये राहिलेला नाही आणि कशी कापणी करू आणि कशा प्रकारे हा खर्च मी कशा तरी पद्धतीनं लावलेला होता तो खर्च निघण्याची पण शक्यता नाही। शासनाकडून माझी मागणी आहे की कृषी विभाग किंवा अन्य विभागाकडून आम्हाला या पिकासाठी काहीतरी भरपाई किंवा काहीतरी आम्हाला मदत मिळावी, जेणेकरून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो। चुरणी येथून मारुती पाटणकर व अबोध चव्हाणचा हा वृत्तांत।